सद्गुरु श्री संत राम महाराज, सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन संत सद्गुरु नारायण महाराज, जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, सद्गुरु योगीराज बैरागी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, भारत माता बोलो रे भाई सब संतांना की जय. विठाला 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 विठाला. जीवनात एवढे कष्ट करा, एवढे प्रयत्न करा की नशिबात नसणारी गोष्ट सुद्धा मिळवता आली पाहिजे. आणि खूप कष्ट, खूप प्रयत्न करून एखादी गोष्ट मिळतच नसेल तर सोडून द्यायचाही शिका. कारण जीवनाच्या वाटेवर जीवन जगत असताना प्रत्येक गोष्ट जर आपली झाली असती तर देवाची किंमत आणि जगण्याची गंमत माणसाला राहिलीच नसती. विठ्ठल विठाला 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 विठाला. चिंता करायचं कारण काय? कशासाठी भगवंताने हा मनुष्य जन्म दिला? देवे दिला देह, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता. तोया झाला फाटा बाधिकेचा, क्या बात है. तोया झाला फाटा बाधिकेचा, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता. तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाट बाधिकेचा, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला गोमाता. भजना गोमाता. वा 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 वा. देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण, नासे जीवपन भवरो. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, देले तू पावसी नारायण, जेणे तू जोडीशी नारायण, जाणे जीव दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. नाचे स्वपन भव रोगी, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने ती पावसी नारायण, जाणे प्रणव भवरोग. इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जणच दोडची नारायण, जाणे प्रणव हात दिले कशासाठी? कीर्तनात आल्यावर टाळी वाजवण्याकरता नाही हो, मग दान धर्म करण्याकरता अजिबात नाही, मग फक्त मोबाईल बघण्याकरता आणि तंबाखू सोडण्याकरता. तोंड दिलं कशाकरता दिलं? त्या विठ्ठलाचं भगवंताचं भजन करण्याकरता नाही हो, मग वाह्यात बडबड करण्याकरता. महाराज, आता एवढा समाज या ठिकाणी बसलेला आहे, सन मराठीच्या वाहिनीवरून एवढं सुंदर गोड कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रसारित करणार आहे आणि इथं बसले तरी लोक चिंता करतात. महाराज, विठ्ठल 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 विठ्ठल. मला सांगा महाराज, आपण येताना काही घेऊन आलो का हो?
बोला, येतानी काय आणलं, जातानी काय न्यायचं? चुकीचं आहे मायबाप. येतानी घेऊन आलो संचित प्रारब्ध आणि जातानी घेऊन जायचंय कर्म. साधी गोष्ट आहे बरं, साधी गोष्ट आहे. आईच्या पोटातून बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं, ज्या फडक्यात ज्या कापडात गुंडाळलं त्याला खिसा असतो का हो? ज्या भगवंतानं तुम्हाला जन्माला घातलं त्यावेळेस दात दिले नाही, जाताने ठेवले नाही. आईच्या पोटातून बाळ बाहेर आलं, कापडात घेतलं, त्या कापडाला खिसा नसतो आणि जाताना खिसा मारल्याशिवाय मात्र राहत नाही. आयुष्यभर चिंता, मी बोलून गेलो, चिंता असे घटेची तराई, घट्य रूपवर ज्ञान, चिंता बडी अभागनी, चिंता चिता समान. चिंता करायची या देहाची करा, तुम्ही फक्त एक काम करा, हा वडीने भावे हरिनाम घेशी आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आणि हात जोडून एक नम्रतेची विनंती करतो महाराज. कुठंतरी एक शोकांतिका वाटायला लागली. कथा असो, कीर्तन असो, व्याख्यान असो, सत्संग असो, लोक कीर्तनाला येतात पण लेकरांना घेऊन येत नाही. का लेकरांना घेऊन येत नाही? आता एवढा समाज इथं या ठिकाणी बसलेला आहे, का तुमचे लेकरांना घेऊन आले नाही? माहिती आहे ना तुम्हाला, आज या ठिकाणी सन मराठीवर शूटिंग होते आहे, कीर्तन करतायत, सगळे महाराष्ट्रातले दिग्गज महाराज मंडळी येत आहेत. आणायला हवं होतं लेकरांना. 4 गोष्टी संस्काराच्या कानावर पडतात, 4 गोष्टी धर्माच्या कानावर पडतात. आम्ही एक धबाडका उठवला महाराज, एक धबाडका. मुलांच्या डोक्यावर खापर फोडायला सुरुवात केली. काय? कुठेही जाऊ द्या ना, मुलं बिघडली, मुलं बिघडली, मुलं बिघडली, मुलं बिघडली. महाराज मला खरं सांगा, खरंच मुलं बिघडली का हो? खरंच मुलं बिघडली? अहो, मुलं जर बिघडली असती तर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आज मुलांची ॲडमिशन फुल झाली असते का? मुलं जर बिघडली असती तर लहान लहान छोटे छोटे मुलं आज एवढं गोड कीर्तन करू लागले महाराज, त्यांनी कीर्तन केलं असतं का? मुलं जर बिघडली असती तर छोटे छोटे मुलं एवढं गोड मृदंग वाजू लागले, एवढं गोड गायन करू लागले, त्यांनी गायन केलं असतं का? या ठिकाणी कीर्तनाला आले असते का? कसं म्हणता बरं मुलं बिघडली? हात जोडून सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, नारदाच्या गादीवरून सगळ्यांची माफी मागतो आणि जाणीवपूर्वक एक विधान करतो, मायबापांनो, मुलं नाही बिघडली, मुलांवर संस्कार करणारी आईबाप कुठंतरी भरकटली, म्हणून म्हणावं लागतं मुलं बिघडली, मुलं बिघडली. आमचं कसं झालं माहितीये का? मम्मीचा मॉम, पापाचा पॉप आणि त्यात पोऱ्याचा कधी लॉलीपॉप झाला, आम्हाला कळायला तयार नाही. आमची तरुण पिढी पागल झाली, पागल नको त्या गोष्टी करायला लागली. याचं कारण फक्त एकच, आईची मम्मी झाली. इथं बसलेल्या माय मावल्यांनो, मी तुम्हाला विचारणार नाही किती लेकरं इथं बसलेले आहे, तुमची लेकरं तुम्हाला आई म्हणतात. फक्त हात जोडून तुमच्या सगळ्या मायबापांच्या, माय मावल्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी एक विधान जाणीवपूर्वक करून जातो. कधीतरी आपल्या लेकराला जवळ घ्या, पाठीवरून हात फिरवा, काय आहे संत, काय आहे ग्रंथ, काय आहे भगवंत समजून सांगा तुमच्या लेकराला. ज्या दिवशी तुमच्या लेकराला संत ग्रंथ भगवंत कळतील त्या दिवशी तुमचा मुलगा लखोपती करोडपती अजिबात होणार नाही. पण नारदाच्या गादीवरून छाती ठोकपणे सांगतो, म्हातारपणे वृद्धाश्रमात जायची वेळ मात्र तुमच्यावर कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. संपत्ती कमावण्याच्या फंद्यात पडूच नका. खरी संपत्ती आहे आपली संतती. तुम्ही संतती कमवा, संपत्ती आपोआप तुमचं घर भरवेल, आपोआप घर भरवेल. विठ्ठल 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 विठ्ठल. जुना काळ होता महाराज, मी लहान होतो त्यावेळेस मला म्हणजे मला जसं आठवायला लागलं, खापराची पाटी असायची, पेन्सिलचा बॉक्स असायचा. माझ्या वडिलांनी मला खापराची पाटी आणली. मी माझ्या एका मित्राची पाटी बघितली महाराज, त्याला मनी मनी असायची. तेव्हा ती पाटी 3.5 रुपयाला होती. मग मी रडायला लागलो. वडिलाला म्हटलं नाही, मला तीच पाटी आणायची, तीच पाटी पाहिजे. वडील गेले आमच्या महालगावच्या बाजारामध्ये, मला ती पाटी घेऊन आले, पेन्सिलचा बॉक्स आणला, बसलो, काय लिहावं काय लिहावं. वडिलांना मांडीवर घेतलं. वडील खूप रागट महाराज, संस्कार द्यावे लागतात. वडिलांनी जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, म्हटले भाऊ इकडे. पेन्सिल हातात घेतली आणि माझ्याकडून पहिलं अक्षर लिहून घेतलं, ओम. संस्कार दिले म्हणून उच्च शिक्षित होऊन कीर्तनामध्ये आलो महाराज आम्ही. वस्तुस्थिती झालेली आहे. आज मुलांना संस्कार द्यायला वडील सुद्धा तयार नाही, वडील सुद्धा तयार नाही. 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे, तो आहे अक्षरंभ संस्कार. 16 संस्कारापैकी अक्षरंभ संस्कार आहे, तो संस्कार वडिलांनी मुलांवर केला पाहिजे. जेव्हा मुलगा छोटा असतो त्यावेळेस मुलाला जवळ घ्यावं, त्याच्या हातून ओम अक्षर लिहून घ्यावं. त्याला कोणता संस्कार म्हटलंय? अक्षरंभ संस्कार त्या ठिकाणी त्याला म्हटलंय. विठ्ठल 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 विठ्ठल. काकडे तात्या, एक जण माझ्याकडे आला आणि मला म्हटला, महाराज आपला मुलगा खूप बिघडला हो, खूप मूर्ख निघाला. मी म्हटलं काय झालं? काय नाही म्हणे महाराज, खूप मूर्ख झाला. अहो म्हटलं ठीक आहे, काय झालं? काही नाही म्हणे वाईट वळणाला लागला. अहो म्हटलं झालं काय? काही नाही म्हणे तो दारू प्यायला लागला.
म्हटलं तुम्हाला कधी कळालं? म्हणे परवाच कळालं. म्हटलं कसं कळालं? काही नाही म्हणे, मी प्यायला चाललो होतो आणि तो पिऊन येत होता. लावा त्याला ओवी. येत वडील जे जे करतीन तया नाम धर्म ठेविती. वस्तुस्थिती झालेली आहे महाराज. विचार करावा लागतो. आज महावैष्णव ज्ञानोबा माऊली अवतार घ्यायला तयार नाही का? माझे तुकोबारा या ठिकाणी यायला तयार नाही का? पुन्हा एकदा छत्रपती शिवराय शंभूराजे स्वामी विवेकानंद जन्म घ्यायला तयार नाही. अरे माझे स्वामी विवेकानंद जन्म घ्यायला तयार आहे, माझे जगद्गुरु तुकोबारा यायला तयार आहे. पण त्या अगोदर या ठिकाणी तुम्हाला बोलोबा व्हावं लागेल, तुम्हाला कनकाई माता व्हावं लागेल. येथील ना महावैष्णव ज्ञानोबा माऊली, पुन्हा एकदा निगमावली, ब्रह्मानंद लहरी, गीता अलंकार, ज्ञानेश्वरी सारखा अमृत तुल्य ग्रंथ करतील ना या महाराष्ट्राला बहाल. पण अगोदर तुम्हाला विठ्ठल पंतांचं काळीज घ्यावं लागेल, तुम्हाला रुक्मिणी माता व्हावं लागेल. छत्रपती शिवराय जन्माला यायला तयार नाही. शंभूराजे आज कुठंच दिसत नाही. अलीकडं पलीकडं गल्ली बोळात राजे भरपूर झाले, पण हे 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 सगळं रयतेच आहे म्हणणारे माझे छत्रपती शिवराय कुठं दिसत नाही. धर्मासाठी, या देहाचं, देशासाठी, या भगव्यासाठी बलिदान देणारे माझे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे कुठं दिसत नाही. येथील शिवराय जन्माला, पण त्या अगोदर तुम्ही जिजाऊ व्हा, तुम्ही शहाजीराजे व्हा. कसे माझे राजे जन्माला येणार नाही? एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय सिंहाच्या गडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. 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 महाराज सध्या वस्तुस्थिती झाली आहे. शिवजयंतीचा काळ आला की बघा, आम्ही गावागावात जातो, गाडीतून खाली कीर्तनाला उतरलो की असं 5-50 पोरांचं टोळकं आमच्याकडे येतं. त्याच्यामधला एखादा मोरख्या असतो. आयोजक दुसरेच असतात, पण ते गावातले असतात. कुचरवाट्यावर बसलेले 10-5 जण ते आमच्याकडे येतं. आणि आले आले आम्ही उतरलो की आम्हाला म्हणतं 3 रुपयाचा चष्मा, 2 रुपयाचा बेल्ट, 2.5 रुपयाचा चष्मा, कुर्तडेल केसाचं, बिनमिशेचं, थोबाडात गुटक्याची पुडी, पचकन पिचकरी मारतं. आणि आम्हाला म्हणतं महाराज असं कीर्तन करा की अंगाला काटाच आला पाहिजे. 90 मारून काटा येतो. त्याला सांगावं लागतं दादा थोडासा बाजूला थांब, तुझ्या वासानं महाराज गुंगायला बसले, 2 तास महाराजांना बोलायचंय. ढोल लावतो, डीजे लावतो, गाणे लावतो, वाईट वाटतो महाराज, कुठेतरी शोकांतिका वाटते. ढोल डीजे ताशे आणि तिथं गाणे बघा ना किती असलेलं असतील, किती घाण घाण गाणे लावतो बरं. लाज पण वाटत नाही महाराज आम्हाला. आणि तिथं जाऊन म्हणतो राजे पुन्हा जन्माला या, गरज आहे तुमची. अरे राजे येतील, भवानी काढतील, तिथं तुझी गर्दन मारतील. आणि वरून काय म्हणतो राजे पुन्हा जन्माला या. पण लक्षात ठेवा माझ्या मर्द मावळ्यांनो, राजे पुन्हा जन्माला यायला तयार नाहीये. त्यांच्या विचाराने आता तुम्हाला शिवराय व्हावं लागणार आहे. ही काळाची गरज आहे. महाराज या युगातले राजे येतील ना, राजे नक्की येतील, पण राजे कसे येतील? राजे आता रणबीर घोडा घेऊन नाही येणार. राजे आता कृष्णा घोडीवरून नाही येणार. राजाकडे गाजर नसणारे, तुरंगी नसणारे, विश्वास नावाचा घोडा नसणारे. या युगातले राजे यायचे ठरले. महागड्यातल्या महागड्या गाडीनं या युगातले राजे येतील. राजे आल्यानंतर कोणते गड घेतील? रायगड घेतील, राजगड घेतील, लोहगड घेतील, प्रतापगड घेतील, कोरियोगड घेतील. कोणते गड घेतील? महाराज हे गड या युगातले राजे घेणार नाही. या गडाचं संवर्धन करतील, सुरक्षा करतील, संवर्धन करतील, पण हे गड राजे नाही घेणार. मग राजे कोणते गड घेतील? ऐका, राजे घेतील कलागड, राजे घेतील क्रीडागड, राजे घेतील संस्कार गड, राजे घेतील अध्यात्मगड. या गडावर या युगातले राजे कब्जा करतील. राजे आल्यानंतर त्यांचं खरं शस्त्र कोणतं असणार आहे? डाल, तलवार, दांडा, दांडपट्टा, भाला हे त्यांचं शस्त्र असणार आहे. संदीप महाराज या शस्त्राची या युगातल्या राजांना गरजच नाहीये.
राजाचं खरं शस्त्र असेल आधुनिक शेती पद्धती तंत्रज्ञान, राजांचं खरं शस्त्र असेल व्यापार उद्योग विषयक धोरण, राजांचं खरं शस्त्र असेल आधुनिक शेती तंत्रज्ञान, राजांचं खरं शस्त्र असेल कम्प्युटरचा माऊस, राजांचं खरं शस्त्र असेल पेन. ज्या दिवशी तुम्ही आम्ही या आधुनिक युगातल्या या शास्त्रावर पारंगात होईल त्या दिवशी तुम्ही आम्ही छत्रपती शिवरायांच्या विचारांचे पाईक नक्की होऊ. विष्णू शास्त्री चिपळूणकर एकदा एका ठिकाणी म्हटले होते, मला मराठी भाषेतला शिवाजी व्हायचंय. शिवाजी हे नाव नाही, शिवाजी व्यक्ती नाही, शिवाजी ही वृत्ती आहे. ज्या ठिकाणी ज्या प्रांतात तुम्ही आम्ही आहोत तेथील सर्वच्या स्थानावर तुम्ही आम्ही विराजमान झालो की त्या क्षेत्रातले तुम्ही आम्ही शिवराय नवे नवे शिवाजी महाराज हो. विठ्ठल 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 विठ्ठल. अजून एक बोलता बोलता विषय निघाला. एवढी मोठी तरुणाई मला दिसली म्हणून तरुणांना मी तुमच्यासाठी हा विषय घेतोय. ऐका, 2 मिनिटं तुमच्यासाठी बोलून जातो. कधी कधी बघा महाराज, हातावर लिहिलेलं असतं जय शिवराय, हातावर लिहिलेलं असतं शिवभक्त, कधी कधी असतं मी मावळा शिवरायांचा, मी मावळा शिवरायांचा. 90 पिऊन अरे मावळे नाही म्हणू शकत, अशांना कावळे म्हटलं जाईल. मावळा हातामध्ये माझ्या राजांच्या नावाचं ब्रासलेट घालतो, हातामध्ये माझ्या राजांच्या राजमुद्रिकेची अंगठी घालतो. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विष्णू वंदिता शहासून शिवसस्या मुद्रा भद्राय राजते. आणि त्याच बोटानं तू तंबाखू चोलतो, कसा रे स्वतःला शिवरायांचा मावळा म्हणवतोस. अरे माझ्या राजांचं ब्रासलेट हातात घालतो आणि त्याच हातानं ग्लास घेऊन चेअर्स म्हणत दारूचा घोट कन्नाड्या खाली उतरतो, कसा रे स्वतःला शिवरायांचा मावळा म्हणवतोस. माझ्या राजांसारखे कानात कुंडल घालतो हलक्या कानाचा असतोस, कसा रे तू स्वतःला शिवरायांचा मावळा म्हणवतोस. अरे मस्तकावर चंद्राची कोर लावतोस, समोरून येणाऱ्या माझ्या बहिणींच्या आयांच्या अंगावरून वासनांद नजर फिरवतोस, कसा रे तू स्वतःला शिवरायांचा मावळा म्हणवतोस. माझ्या राजांचं गळ्यात लाकीड घालतो आणि कुचक्या काळजाचं कपटी मनानं तू जगतो, कसा रे तू स्वतःला शिवरायांचा मावळा म्हणतो. मी मावळा शिवरायांचा शिवभक्त. कुणाला म्हणतात शिवभक्त एका मिनिटात सांगतो आणि पुढे चालतो. ऐका, ज्यानं आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही तो खरा शिवभक्त. ज्यानं बापाची मान कधी शर्मेनं खाली झुकू दिली नाही तो खरा शिवभक्त. ज्यानं देव देश धर्म हिंदू संस्कृतीला कधी कलंक लागू दिला नाही तो खरा शिवभक्त. ज्यानं माझा छत्रपती शिवराय शंभू राजांना डोक्यावर नाही डोक्यात घेतलं तो खरा शिवभक्त. ज्यांनी चंद्राची कोर मस्तकावर लावली आणि समोरून येणारी प्रत्येक माझी आई बहीण ती मुलगी आई बहिणीच्या नजरेनं बघितली तो खरा शिवभक्त. ज्याला आईच्या चटक्याची जाण आहे, बापाच्या कष्टाचं भान आहे आणि ओठावर हिंदू संस्कृतीचंच गाणं आहे तो खरा शिवभक्त, तो खरा शिवभक्त. अशा शिवभक्ताची गरज माझ्या छत्रपती शिवरायांना आहे, तो खरा मावळा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि वस्तुस्थितीने महाराज माझ्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊंची पुण्याई लाभली, जगद्गुरु तुकोबरायांचा आशीर्वाद मिळाला आणि म्हणून लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापन शिवकल्याणकारी राजे छत्रपती झाले. अधिकार मिळाला कशाचा? जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे. अधिकार मिळाला महाराज, जन्म सफल केला म्हणण्याचा, जन्म सार्थकी लागला म्हणण्याचा. मी सुरुवातीलाच बोलून गेलो महाराज, फार मोठ्या भाग्याचा हा महाराष्ट्र, फार मोठ्या भाग्याचा हा महाराष्ट्र, फार मोठ्या भाग्याचा हा महाराष्ट्र. यासाठी म्हणेल की ज्या काळात धर्माला ग्लानी आली, धर्म संकटात सापडला होता, चहू बाजूनी यवनांचं थैमान सुरू झालं होतं, अशाच काळात अहो जसं धान्य जात्यामध्ये भरडलं जावं तशी माणसं मुलकाची माती भरडली जात होती. पण त्या काळात हा महाराष्ट्र सावरला तो संतांनी. फार मोठ्या भाग्याचा हा महाराष्ट्र. मी एवढ्यासाठी म्हणालो की अशा काळामध्ये, अशा संकटमय काळामध्ये सलग 3 धर्मयोद्धे अवताराला आले. पहिला धर्मयोद्धा महावैष्णव ज्ञानोबराय, दुसरा धर्मयोद्धा म्हणाल तर जगद्गुरु तुकोबराय आणि तिसरे धर्मयोद्धे म्हणाल तर माझे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे. विठ्ठल 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 विठ्ठल. फार मोठ्या भाग्याची ती इंद्रायणी, फार मोठ्या भाग्याची ती इंद्रायणी. महाराज शरयू गंगेनं प्रभू श्री रामचंद्रांना डोळे भरून बघितलं, यमुनेने भगवान गोपाल कृष्णाचं मनोभावे दर्शन घेतलं. पण फार मोठ्या भाग्याची ती इंद्रायणी
त्या इंद्रायणीनं या 3 धर्मयोद्ध्यांना आपल्या अंगा खांद्यावर खेळवलं, आपल्या कुशीत घेऊन उजव्या डाव्या मांडीवर बसून आपल्या कुशीत निजवलं. उजव्या मांडीवर घेतलं हे साधकांची माऊली अनाथांची माय कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव ज्ञानोबाराय. कुशीमध्ये घेतलं ते माझ्या शंभू राजांना डाव्या मांडीवर बसवलं ते जगद्गुरु तुकोबारायने. महावैष्णव ज्ञानोबा माऊलींना उजव्या मांडीवर बसवलं. अहो, इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, महाराज इंद्रायणीच्या काठावर ज्यांचा कर्मयोग फुलला, भगवद्गीतेच्या 700 श्लोकावर ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू औदारी जोजी या ओवीना सुरुवात करून निगमवल्ली ब्रह्मानंद लहरी गीता अलंकार ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी ज्ञानेश्वरी या महाराष्ट्राच्या मातीला बहाल केली. चांगदेव 65ची निर्मिती झाली. अमृत अनुभव समाजाला दिला. साध्या सोप्या भाषेत हरिपाठ वारकऱ्यांच्या कंठावर गुंजराव करू लागला. त्याचे तवंग इंद्रायणीवर उठले आणि बघता बघता आसमंताला जाऊन भिडले. संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण वारकरी माझ्या भगवंताच्या नावामध्ये रंगून गेला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, 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 पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. ते महावैष्णव ज्ञानोबाराय, साधकांची माऊली अनाथांची माय कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती चिंतकाचा चिंतामणी विठोबाचा प्राण सखा माझ्या ज्ञानोबा माऊलींना त्या इंद्रायणीनं उजव्या मांडीवर बसवलं. मध्यभागी घेतलं ते शंभू राजांना. ज्या काळात आई 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 लेकरांनी करावं, त्याच काळामध्ये माझ्या सईबाई राणी साहेब माझ्या शंभू राजांना सोडून गेल्या. त्या कायमच्याच सोडून गेल्या. माय बापानो, दूध नाही मिळाला हो माझ्या राजांना. कापूर होळ मधल्या गाडे घराण्याच्या धाराऊ माझ्या शंभू राजांच्या दुधाई बनल्या. बघता बघता आता संभाजी राजांना कोण सावरेल. त्यावेळेस माझ्या मासाहेब जिजाऊ समोर पुन्हा एकदा दुसरा छत्रपती निर्माण करण्याची ताकद आणि धमक आहे. या जिजाऊ आपल्या पदराखाली शंभू राजांना घेरलं आणि मासाहेब जिजाऊंच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये माझे शंभू राजे घडू लागले. वय झालं महाराज 7-7.5 वर्षाचं. ज्या काळात लेकरांना साधं चालता येत नाही, साधं पळता येत नाही, त्याच काळामध्ये माझ्या शंभू राजानं बेभानपणे धावणाऱ्या घोड्यावर टाच मारावी, रिकिवीत पाय अटकावा, लगाम खेचावी, बघता बघता घोड्याला दौडत 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 एका पायावर उभं करावं. जगात 180 सेल्सिअसवर पायावर उभा करणारा जगात एकच योद्धा, तो योद्धा म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराज 8 वर्ष झालं आणि संभाजी राजांना स्वराज्यासाठी मोगलांकडे ओलीस राहावं लागलं. 1,500 किलो मैलाचा प्रवास करून माझे शंभू राजे ऊन वादळ वारा पाऊस सहन करत त्या औरंग्याच्या दरबारात गेले. खेळ मांडला नियतीना. अरे पण तेच संभाजी राजे शस्त्र शास्त्र पारंगत झाले. वयाच्या 12व्या वर्षी 16 भाषेवर माझ्या शंभू राजानं प्रभुत्व मिळवलं. शस्त्र शास्त्र तल्लीन होत संभाजीराजे निघाले. वय झालं 14 वर्ष. त्या 14 वर्षाच्या काळात बुधभूषण नायिकाभेद नक्षकांत नावाचे ग्रंथ लिहिले. सोबत 16व्या वर्षापर्यंत 32 ग्रंथ ब्रिज भाषेत लिहून ठेवले.
याच बुधभूषणामध्ये 21व्या वर्षात माझ्या शंभू राजानं बुधभूषणामध्ये भगवान गणरायाचं पद पदम पत्र समचरण जंग जिगमी कनक मकर नाभि ललित कबीर उदर लंबित विशारवर वर दीर्घत कुंजी कर देत हे चारी फल एक दंत अरसुंड लावणी सकल मल असं यथार्थ वर्णन केलं ते माझे शंभू राजे. 17व्या वर्षी स्वराज्याचे पहिले युवराज आणि 23व्या वर्षी या स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले आणि वयाच्या 32व्या वर्षी तुमच्यासाठी आमच्यासाठी मराठी दौलतीसाठी या भगव्यासाठी हसत हसत स्वतःला समर्पित करून दिलं. इंद्रायणीच्या तटावर जाऊन शांत झाले. माझ्या संभाजी राजांच्या मस्तकातला थेंब त्या इंद्रायणीच्या डोहात पडला आणि थरारली ती इंद्रायणी भीमा भमा. त्या इंद्रायणीनं पाहिलं होतं माझ्या शंभू राजाचं शौर्य, साहस, अभिमान, स्वाभिमान, पराक्रम. 350 वर्ष झाली आजही ती इंद्रायणी आसवच धावते. त्या शंभू राजानं आपल्या कुशीत निजवलं. डाव्या मांडीवर घेतलं ते जगद्गुरु तुकोबरायांना. इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला बहर आला, भामचंद्र भंडारा घोडे घोरड्याश्वरांना ज्यांना आपलं भावबंद मानलं, दगडाचे टाळ केले, पक्ष्यांना सुस्वरांना आळवायला लावलं माय बापांनो, वृक्षांना स्वैर केलं. हे जग ज्याच्या सत्तेनं चालतं तो निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार रूपानं प्रगट व्हावा म्हणून कधी भंडाऱ्यावर जावं, कधी घोराड्यावर जावं. अहो भामचंद्र पठारावर 15 दिवस स्थान मांडलं आणि माझ्या तुकोबरायांच्या भक्तीपुढं देव सुद्धा नमला. निर्गुण निराकार परमात्मा सावळा परब्रह्म त्या भामचंद्र पठारावर माझ्या तुकोबरायासमोर प्रगट झाला. कटेवर हात ठेवले. सावळा परब्रह्म विठ्ठल माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी बघितलं, डोळे भरून आले. याच साठी केला टास शेवटचा दिस गोड व्हावा. धाय मोकळून अस्व ढाळत राहिले आणि हयातपणी जन्म सफल झाला, जन्म सार्थकी लागला. त्याचंच वर्णन अभंगाच्या प्रथम चरणात केलं. जन्मालो त्याचे, 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 जन्मालो त्याचे. आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संते, 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 तुम्ही सांभाळिले संते. जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती. आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती. जन्मालो त्याचे
आजी फळ झाले साचे. महाराज, अभंग खूप गोड आहे, खूप गोड आहे. या अभंगाचा जर विचार केला, जन्म आलो त्याचे, मी जन्माला का आलो, त्या मागचं कारण काय, आलेल्या कारणाचा लागलेला शोध, आणि नुसता शोध नाही लागला तर ते कारण सिद्धीच गेलं. हे ज्या वेळेस तुकोबारायांना कळालं त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, आजी फळ झाले साचे. साचे म्हणजे खरं आज या अभंगामध्ये असणारा आजी शब्द फार महत्वाचा आहे बरं बाबा. आजी, तुकोबाराय सांगतात, आतापर्यंत आम्ही अनेक वेळा जन्मालो, बहु केला फेरा, पण या अभंगामध्ये असणारा आजी, येथे सापडला थारा. जन्म सफल झाला, जन्म सार्थकी लागला. खर तर भगवंताने तुम्हाला हा नरदेह दिला, त्याला म्हणतात आधी. त्याला आपण हा संसार प्रपंच जोडला, त्याला म्हणतो व्याधी. तो संसार प्रपंच मुलाबाळांनी फुलवला, पळवला, बहरवला, त्याला म्हणतो उपाधी. आणि या सगळ्या गोष्टीतून शुद्ध अंतकरणानं भगवंताचं नामस्मरण करणं, त्याला म्हणतात समाधी, त्याला म्हणतात समाधी. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि या अवस्थेला खऱ्या अर्थानं संत पोहोचलेले असतात मायबापानं. या अवस्थेला संत, या संतांनी या महाराष्ट्रात फार मोठी क्रांती केली हो. कुणाला कुणाची जात विचारली नाही, कुणाला कुणाचा धर्म विचारला नाही, कुणाला कुणाचा पंथ विचारला नाही. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्र केलं आणि पंढरीच्या वाळवंटामध्ये विठ्ठल नामाची शाळा भरायला लावली. विठ्ठल नामाची शाळा भरवली. किती उपकार आहे मायबापानो. हे गोड वाक्य ऐका, किती उपकार आहे. माणसात बसलेल्या माणसाला माणसातून उठवायचं काम माणसानं केलेलं आहे. काय म्हटलं महाराज मी, माणसात बसलेल्या माणसाला माणसातून उठवायचं काम माणसाने केलेलं आहे, पण माणसातून उठलेल्या माणसाला पुन्हा एकदा माणसात बसवायचं काम आमच्या वारकरी संप्रदायानं या संत मांदियाळीनं केलंय, संत मांदियाळीनं केलंय. विठ्ठल 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 विठ्ठल. फार उपकार आहे मायबापानो संत मांदियाळीचे, फार मोठे उपकार आहे. काय देतो हो तुम्हाला मी, काय दिलं सांगा ना. आज आम्ही गावामध्ये जावं, गावात नुसतं खाली जरी उतरलो महाराज कीर्तनाला, लोक आमच्या समोर येतात, आमचे पाय धुतात, देवासारखं पुजतात महाराज आम्हाला. देवासारखं, देव वाटलो का हो आम्ही तुम्हाला, देवासारखं पुजतात महाराज. कधी विचार केलाय काय दिलं सांगा ना. फक्त 2 नाम राम कृष्णारी, रोज सकाळ संध्याकाळ खायला गुलाबजाम. काय दिलं फक्त तुकोबारायचा एक अभंग पाठ केला, त्याच अभंगावर 10 वर्ष काढली. एक माऊलीचा अभंग पाठ केला, त्याच्यावरच 20 वर्ष काढले. एकनाथ महाराजांचा अभंग पाठ केला, त्याच्यावरच 30 वर्ष काढले. एक निळोबारायांचा अभंग पाठ केला आणि आयुष्य संपलं. काय दिलं सांगा ना महाराज, काय दिलं सांगा ना. किती उपकार आहे संतांचे, किती उपकार आहे. कधी विचार केलाय. लक्षात घ्या, जोपर्यंत संत हयात असतात तोपर्यंत त्यांचं दर्शन कुणी घेत नाही, आणि गेल्यानंतर प्रदर्शन मांडल्याशिवाय मात्र राहत नाही. अभंग ज्यांचा निवडला आहे ते तुकोबाराय जोपर्यंत हयत होते ना मायबापांनो, तोपर्यंत संदीप बाबा लोक दर्शन घ्यायला नाही गेले. त्रास म्हणजे त्रासच देत राहिले माझ्या तुकोबारायला. तुकोबारायच्या जीवनाचा जर विचार केला, 13व्या वर्षी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा विवाह झाला. म्हणून वडिलांनी बोलोबारायांनी संसाराची जबाबदारी माझ्या तुकोबारायांवर दिली. उत्तम संसार सुद्धा माझे तुकोबाराय करू लागले. त्यातच माझ्या तुकोबारायांचा विवाह झाला. 4 वर्ष आनंदात गेली, सगळं सुखाचं आनंदाचं मस्त चाललं होतं. पण अशातच माझ्या तुकोबारायांच्या पत्नीचं निधन झालं. 1 वर्ष उलटलं, बघा बरं, 1 वर्ष उलटलं. आईचं सुद्धा निधन झालं. भाऊ सावजी सोडून निघून गेला. 20व्या वर्षी वडिलांचं निधन झालं. आता तुकोबारायांवर सगळी जबाबदारी तुकोबारायांवर पडायला लागली. आणि तुकोबाराय आता मात्र परमार्थाच्या वाटेवर चालायला लागले. तो निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार रूपानं व्हावा म्हणून तुकोबारायांनी आता अभंगाची निर्मिती सुरू केली. 4092 अभंगाची निर्मिती केली. त्याचे 28,000 चरण. प्रत्येक चरणामध्ये फक्त तो भगवंत शोधण्याचा अट्टहास मांडला. तो भगवंत आळवण्याचा प्रयत्न केला. कुठेही जावं प्रत्येक शब्दात माझ्या तुकोबारायांच्या भजनामध्ये फक्त त्या पांडुरंग परमात्म्याचं ध्यान होतं. फक्त पांडुरंग परमात्म्याचं ध्यान. सुंदर ते ध्यान उभे विटेवरीन करकटेवरी ठेवून या. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते
विटेवरे करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी देवोनिया. ते सुंदर ध्यान फक्त आपल्या डोळ्यात साठवत राहिले आणि माझे तुकोबाराय भगवंताला लावण्यासाठी अट्टहास करण्यासाठी गाथ्याची निर्मिती करत राहिली. गाथ्याचा विचार केला. तुमचा आमचा माता ठिकाण्यावर राहावा म्हणून गाथा आहे. महाराज त्या दिवशी एक जणाने कमेंट केली, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी राहील. मी खाली कमेंट केली, महाराज ते तसं नाहीये. जोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील, तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील. विठ्ठल महाराज लोक म्हणतात तुकोबाराय गरीब होते. गरीब नव्हते हो, तुकोबाराय गरीब नव्हते. 1100 एकरचे मालक तुकोबाराय. धन धान्यानं कोठार भरली होती. चहूकून माझ्या तुकोबारायना धन संपदा येत होती. सावकारकी होती, महाजनकी होती, गहाणकत होती. शेठ म्हणून लोक माझ्या तुकोबारायना संबोधित होती. पण दुर्गा देवी नावाचा दुष्काळ पडला. अन्न पाण्या वाचून लोक मरायला लागली आणि माझ्या तुकोबारायना हे भगवेना. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. मनोनिया येतो कळवळा. मनोनिया येतो कळवळा. मनोनिया येतो कळवळा. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. मनोनिया येतो कळवळा. मनोनिया बुडते जाणन गवे डोळा, येतो कळवळा. मनोनिया येतो कळवळा. मनोनिया. बुडत हे जनन देखवे डोळा, येतो कळवळा म्हणूनिया. महाराज त्याच्यावर मला एक उदाहरण आठवलं. रामकृष्ण परमहंस एकदा गंगेच्या स्नानासाठी गेले. स्नान आटपलं आणि रामकृष्ण परमहंस ओल्या ओसराणीशी बाहेर आले. त्याच वेळेस त्यांचं सहज लक्ष त्या किनाऱ्यावर असणाऱ्या विंचवाकडे गेलं. बघता बघता विंचू त्या ठिकाणी हळूहळू हळूहळू चालत पाण्यात पडला आणि पाण्याच्या धारेबरोबर वाहायला लागला. माझ्या रामकृष्ण परमहंसाच्या अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण झाला. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणूनिया. विंचू वाहत चालला, बुडणार मरणार. अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण झाला. रामकृष्ण परमहंस धावत त्या विंचवाजवळ गेले. पाण्यात पडणारा विंचू बघितला आणि खालून हात घातला आणि त्या हातावर विंचू घेतला. जसा हातावर विंचू घेतला तसा विंचवाचा स्वभाव. त्या विंचवानं जोऱ्यात नांगी डंख माझ्या रामकृष्ण परमहंसाच्या हातावर मारला. हातावर जसा डंख मारला, हातातला विंचू टप्प दिशी खाली पडला. मट्ट दिशी रामकृष्ण परमहंस त्याच ठिकाणी बसले. क्षण 2 क्षण काय होतं कळत नव्हतं. सारं शरीर थरथर करू लागलं. डोळ्यातून असं ओघळायला लागले. काही क्षणानं भानावर आले, इकडे तिकडे बघू लागले. अरे विंचू तर इथं होता, वाहत निघाला. कुठे गेला बघतो तर काय, बराच अंतर कापून विंचू पुन्हा वाहत निघाला. जीवघेणी शिकस्त करत होता, बुडत होता, मरत होता. नाका तोंडात पाणी जायला लागलं. पुन्हा रामकृष्ण परमहंसाने स्वतःला सावरलं आणि दबदब जात त्या विंचवाजवळ आले. पुन्हा एकदा हात खाली घेतला, पुन्हा हातावर तो विंचू घेतला. जसा हातावर विंचू घेतला तशा त्या विंचवानं पुन्हा एकदा जोऱ्या डंक माझ्या रामकृष्ण परमहंसाच्या हातावर मारला. आता मात्र सारं शरीर थरारलं, डोळे लालबुंद झाले आणि डोळ्यातून गळगळ अश्रू ओघळायला लागले. एक सद्ग्रस्त पायरीवर बसून हा सगळा प्रकार बघत होता. तो धावत आला. रामकृष्ण परमहंस त्याला हात लावणार, तेवढ्यात त्यानं दोन्ही दंड धरले आणि रामकृष्ण परमहंसानं म्हटले, स्वामी आपण काय करत आहात? मी केव्हापासून बघतोय तुम्ही धावत जातात.
तो विंचू बुडतोय मरतोय नाका तोंडात पाणी जातंय तुम्ही हात घालता त्याला उचलता तो विंचू जोऱ्या डंक तुमच्या हातावर मारतो विंचू पडून जातो पुन्हा असह्य वेदना सहन करतात पुन्हा उठतात पुन्हा जातात पुन्हा हातावर घेतात पुन्हा डंक विंचू तो मारतो अहो किती त्रास तुम्हाला होतोय तो विंचू दगड घ्या डोक्यात टाका त्याच्या मारून टाका त्याला वाचवतात कसले महाराज माझ्या रामकृष्ण परमहंसानं दिलेलं उत्तर इतकं गोड आहे उत्तर लक्षपूर्वक ऐका तो विंचू आहे डंक मारणं हा त्याचा स्वभाव आहे डंक मारणं त्याचा धर्म तो सोडत नाही अरे मी तर जिवंत हाडामासाचा माणूस आहे त्याला वाचवणं मी माझा धर्म का सोडू मला माझ्या धर्माचं पालन करायचंय हा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन विठ्ठल 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 विठ्ठल